हे बघ मंजिरी, ही हिताशी घासणी आहे, थांब. आणि ही भांड. घासते मी घासते. हा, घास घास, सावकाश घास. मंजिरी, काय लागलं तर आवाज दे बर का आम्हाला, आम्ही हाय तिथंच. सपनी, कशी वाटते माझी आयडिया? हे का माझी आयडिया आहे. बघ शायनिंग नका मारू. हल्ला का नाकाचा शेंडा. आता काही भांडी बघा पाच चिकनाची. चला आता मस्त आराम करूया. घासू दे त्यांना मेहंदी. बापरे, एवढी सगळी भांडी. या दोघी बघत होत्या म्हणून हळूहळू घासून कंटाळा आला. आता या दोघी गेलं तर पटकन सगळी घासून घेते. काय बबडे, काय म्हणतोय आपलं चिरंजीव? त्याला अचानक गायब व्हायला सांगितलंय, नाराज आहे माझ्यावर. तुझ्याशी काय संपर्क? केला होता मध्येच एक कॉल. सुखरूप आहे म्हणाला. तुम्ही नका एवढी काळजी करू डॅडी साहेब. आर्यन आणि आईपर्यंत कोणीही पोहोचू शकणार नाही. तू आहेस म्हणून काय काळजी वाटत नाही. पण तो सत्य आणि ती मंजिरी वाघ जरा जास्त हुशार आहेत. त्याचं लक्ष असणार आपल्यावर. डॅडी साहेब, तो सतत सत्य आला इथे. तो कशाला आलाय? पण आईला सोडवण्यासाठी त्या मंजूच्या घरावर हल्ला केला होता, त्याचा जाब विचारण्यासाठी आला असेल तर. तो आतमध्ये आला आणि त्याने मला आता घरात बघितलं तर मी काय करू? काय सांगायचं आपण त्याला? तू आज जा, आज जाऊन लप जा. जा. बाजूला हो. कुठं आहे तो तात्या? जरा बाजूला. अरे ये सत्या, कसं काय येणं केलं आमच्या गरीबाच्या घरी? तुला इथे जे विचारायला आलोय त्याचं फक्त खरं खरं उत्तर द्यायचं. काल रात्री वाघमाऱ्यांच्या घरावर हल्ला तूच घडवून आणला होतास ना? मग कळत नाही, हा प्रश्न आहे की आरोप आहे? तुला जे समजायचंय ते समज, पण उत्तर मला खरं खरं पाहिजे. तूच घडवून आणला होतास ना हल्ला? मी कसा करे? मला काय करायची गरज आहे? असा माणूस आहे का मी? इतका नीच माणूस आहे का मी? राजकारणात पुन्हा नव्याने इनिंग सुरू करतोय मी. पुन्हा नव्याने येतोय राजकारणात, पदार्पण करतोय. असं का वागेल? आई बहिणीवर हल्ला करून मला काय मिळणार आहे? त्याच्यापेक्षा हिमालयात जाईन मी, राजकारण सोडून देईन मी, पण असं वागणार नाही. अरे असं काहीतरी बोलताना देवाला तरी घाबर जरा. आम्हाला पक्की टीप मिळाली की तुझ्याच माणसाने हल्ला केला होता. माझ्या माणसाने? या माझ्या बघ ही माणसं इथे. पुढे हल्ला केला जाऊन खरं सांगा, केलं का? लपवला असेल, मला नंतर कळलं बघा. गोळ्या घालीन एकेकाला. नाही म्हणत बलबा, जय द्या. सुंब जळतो पण पीळ सुटत नाही, अशी म्हण आहे ना, ते एकदम बरोबर आहे बघ.
हा अगदी बरोबर आहे सत्य तुझं. काय आहे, इतकी वर्ष जेलची हवा खाऊन आला यो माणूस तरी मस्ती अजून गेलेली नाही. कपटी वागणं सोडणार नाही हो. तात्या, हे खोटा अवसान आणून वागायचं बंद कर जरा आता. तू किती नीच माणूस आहेस ना हे चांगलंच माहिती आहे आम्हाला. आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, तुझी जी काय दुश्मनी आहे ती माझ्या बरोबर आहे. तुला जे काय चांगलं वाईट करायचंय ते माझ्या बरोबर करायचं, फॅमिलीला मध्ये आणायचं नाही. आणि जर तसं केलंस तर तुझा कार्यक्रम कसा फिक्स करेन हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि यावेळी तर कायद्याची पण पर्वा करणार नाही, कारण आपला वायदाच आपला कायदा आहे. लक्षात असू दे. काय करायचं? ह्यो तर नाहीच म्हणतो की मी काय केलं. ह्यो 100% खोटं बोलते आपल्याला चांगलं माहित आहे, पण आपल्याकडे पुरावा नाही ह्याला दाखवला असता काय ती. खोटं तर बोलतो 100%, पण आता काय, आता पुरावा हुडकून काढायला लागणार आपल्याला. चला निघूया. ही पोलीस गाडी इथं काय करते? आपण आत गेलो होतो तेव्हा तर एक बी पोलीस नव्हता तिथं. हो, खरंच कोणीच पोलीस नव्हता. ही गाडी इथं काय करते? शिट, नेमकं सत्याने गाडी बघितली. आता त्याला संशय आला असणार. त्याने जर शोधाशोध केली आणि मी इथे आले हे त्याला कळलं तर? नक्कीच काय तर गडबड आहे. पोलिसांपैकी कुणी तर तात्याला भेटायला आला असणार नक्की. जे आतमध्ये आहे खरं आपल्याला दिसला नाही. ना पण सत्य पोलीस तात्याला भेटायला येऊ शकतात ना असं पण. अरे येऊ शकतात, पण ही भवानीनगर पोलीस स्टेशनची गाडी आहे. म्हणजे दादा तुला असं म्हणायचं का तिकडचं कोणतरी भेटायला आलंय आतमध्ये? करेक्ट. एक मिनिट, मी फक्त वाघमारेंशी बोलतो. झाली एकदाची भांडी घासून. मम्मी, चांगली आई ती संधी आली बघा. आता बघू फोन कसं उचलतायत. मम्मी, अहो बघितलं का? हा तिच्याकडेच बघते. काय का आता? हो भांडी बघा, भांडी चकाचक केलीत. की स्वप्ने. मम्मी साहेबांनी मुद्दाम फोन लांब ठेवला. सत्याचा फोन.
बोल सत्या. वाघमारे आहो, काय झालं? एवढा उशीर कसं काय लागला तुम्हाला फोन उचलायला? अरे मम्मी साहेब होत्या माझ्या समोर म्हणून नाही उचलला. बोल काय झालं? अहो वाघमारे, मी तर तात्याकडे आलोय. काय? कशाला? का म्हणजे? जाब विचारायला. त्याने काल तुमच्या घरावर हल्ला केला ना. सत्या तू का गेलास तिथं? तुझं पण ना. वाघमारे आहो, हे सगळं नंतर बोला. आधी मी काय सांगणार आहे ते ऐकून तरी घ्या. मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ना ते ऐकून तुम्हाला एकदम शॉक बस. म्हणजे काय बघितलंस? वाघमारे, मी आता त्या तात्याला भेटायला गेलो आणि तिथनं बाहेर पडल्यावर बघितलं तर इथं पोलीस गाडी आहे, ते बी तुमच्या पोलीस स्टेशनची. काय? आमच्या पोलीस स्टेशनची गाडी तिथं? कस काय? ते काय माहित नाही, पण वाघमारे मला असं वाटतं की पोलिसांपैकी कुणीतरी तात्याला मदत करते, कुणीतरी त्याला सगळी माहिती पोहोचवते. सत्य बघ, मला असं काय नाही वाटत. एवढ्याशा कारणावरून लगेच निष्कर्ष नको काढायला आपण. पण ती गाडी तिथं कशी पोचली हे शोधून काढावं लागलं आधी. होय, ते तर मी काढणारच आहे, आणि ते पण आता लगेच शोधून काढणार आहे, कारण ना मनात शंका नाही ठेवायची मला. बरं वाघमारे, मी ठेवतो. काय कळलं तर तुम्हाला फोन करतो लगेच. हा सत्या थांब. हा बोला, काय झालं? हे बघ, मी येते तुझ्यासोबत. तू थांब, आपण दोघात जाऊ. वाघमारे अहो, इथं बलमा आहे, जैद आहे माझ्या बरोबर. तुम्ही कशाला येताय? उगाच रिस्क नको. सत्या ऐक माझं. वाघमारे ठेवा तुम्ही, मी करतो तुम्हाला नंतर. सत्या सत्या ये सपने. हा हा. चल. ये सपने. हे तर काय करायली? मम्मी, हो काय चाललंय? मलाच कळना झालंय बघ. तुला कळलं का नाही? का तू समजावून सांग मला. हो बघा की, म्हणजे आपल्याला दिसत असून बी एवढी स्वच्छ भांडी आपण कधी घासत नाही, एवढी चकाचक. आणि त्यांना दिसत नसून सगळी भांडी बघा कशी केली, एकदम लख. अयो सपने, काय झालं? अगं तू एक गोष्ट नोटीसच केली नाही. कोणती? अगं त्या निर्भेटा ठाव नाही ना का आपण हित आहेत म्हणून. मग तरी पण ती फोन घेऊन बाजूला कशाला गेली? हा, लक्षातच नाही आलं बघा माझ्या. आमच्या पोलीस स्टेशनची गाडी तिथं कोण घेऊन गेलं असेल? डॅडी साहेब, डॅडी साहेब. एक प्रॉब्लेम झालाय. सत्ता आता बाहेर जाताना त्याने माझी गाडी बघितली, आणि आता बहुतेक तो ती गाडी इथे कोण घेऊन आलाय चेक करायला येत असेल इकडेच. तुला मी म्हणलं होतं गाडी मागे लाव, तू समोर लावलीस गाडी. हो डॅडी साहेब, पण मला काय माहिती हा सत्य इतक्या लवकर येईल. मला वाटलं होतं मी पटकन माझं काय ते बोलून घेईन आणि लगेच माझी गाडी घेऊन निघेन. आता मी काय करू डॅडी साहेब? तो इकडे येत असेल तर? तू आता एक काम करतो, वर जाऊन लप शोरूम मध्ये माणिनीच्या जा. हा हा. चला, नक्की कोण आहे ते आपल्याला बघायलाच पाहिजे. तुम्हाला कळत नाही? तुम्हाला सांगितलं नाही ती गाडी घेऊन जा पोलीस स्टेशनला? कळत नाही तुम्हाला? किती वेळा एक एक गोष्ट सांगायची तुम्हाला? कळत नाही काय? जसं वातावरण थंड झालंय, काम नको, पगार पाहिजेत वेळेवर. नुसतं एक काम नको करायला सांगितलेलं कळत नाही तुम्हाला? अरे सत्या, तू गेला नाहीस अजून इथेच? कुठं गेला असशील माझ्या मुलीची सेवा करायला, काळजी घ्यायला. हा तुम्हाला, हा तुझं काही काम आहे का माझ्याकडे? होय, महत्वाचं काम आहे. पोलीस गाडी इथं कशी काय? हा, ही पोलीस गाडी इथं कशी काय? हा, काल एक पोलीस अधिकारी इथून चालला होता, ती गाडी बंद पडली. ही तो माझ्याकडे आला, मला विनंती केली की गाडी बंद पडली, काय करते? म्हणलं काही काळजी करू नका, मी आहे. गाडी लावा इथं, जेवा निवांत जेवा, मी तुम्हाला सोडतो. गाडी दुरुस्त करून पाठवतो. गाडी दुरुस्त झालेली आहे, ती पाठवायची आहे. यांना सांगतो मी गाडी पाठवा, हे हलगर्जीपणा करतात, आळस करतात या कामाचा.
काहीतरी गडबड नक्कीच आहे. हा तात्या खोटं बोलतोय असं का वाटतंय मला. सत्या म्हणतोय ते खरंच असेल तर, खरंच कोणी आमच्या पोलीस डिपार्टमेंट मधलं त्यांना सामील असेल तर, काही समजलं असेल का त्याला? त्यांना तिथं काही गोंधळ तर घातला नसेल ना? कोण आहे समोर? आम्हीच आहेत, मी आणि सपनी. तुम्ही आहे होय? मग ठीक आहे. कुणाचा फोन होता ग? सत्याचा. सत्याशीच बोलत होते. मग बाहेर जाऊन बोलायची काय गरज होती? मी वरच जात होते. अहो, मला वेळ लागला असता जायला आणि फोन कट झाला असता ना मध्येच, म्हणून इथंच गेले बाजूला. बर, मी सगळी भांडी धुवून ठेवलेत, मी वर जाते. अगं थांब थांब थांब. कसं आहे म्हणजे बघितली आम्ही भांडी घासलेली. एकटीनेच कशी काय भांडी घासली का तू? नाही म्हणजे दिसणाऱ्या माणसाला बी लाजवल अशी भांडी घासतात बघ, एकदम स्वच्छ चकचक. यांना नक्कीच संशय आला माझ्यावर. मुद्दाम माझी शाळा घेतात, जेणेकरून यांना खरं काय ते कळेल. काहीतरी उत्तर देऊन समाधान केलं पाहिजे यांचं. ये नाही वेळ टाका. काय विचारलं मी तुला? आता तुझं डोळं खराब झालेत थावाय, पण मग का तुझं कान बी खराब झालेत का? मम्मी साहेब, अहो सवय आहे ना मला तसं भांडी घासायची. म्हणजे दिसत जरी नसलं तरी किचन मध्ये कुठं काय आहे सगळ्याचा अंदाज आहे मला. तुम्ही पण म्हणला नाहीत का मगाशी? म्हणून घासली. अरे बापरे, म्हणजे सुपर पॉवरच आहेत की जाऊबाईंकडे. सगळं न दिसता पण कसं कळतंय बरोबर. मम्मी मी काय म्हणते, अजून एखादी टेस्ट घ्यायची का यांची? लक्षात नाही अजून किती टेस्ट घ्यायची तिची. हा आणि जेवण फिवून बनवायला सांगू नको बरं का, मागच्या टायमाला आपल्या जीवा बेतलं होतं. नाही नाही तसलं काय नाही. मग आता भांडी घासायला सांगितलीस ना, तर मग मला काय वाटते तुम्ही पण सांगू ना आपण धुवायला. म्हणजे कसं आहे, भांड्यांसारखं जर कपडे पण एकदम स्वच्छ केले का नाही तर आपण समजून घेऊया काही अंदाज दिसतंय. कशी वाटली आयडिया? सुख नाही, कवा कवाच हुशारीचं बोलतीस बघ तू. हा एक नंबर आयडिया आहे. मम्मी साहेब, सपनाताई, हात नाही तर का गेलात? हाय हाय, इथंच आहे. शांत उभे होतो. म्हणजे तुझाच विचार करत होतो ना. कसे आता तुला समजा काम जमतंय ना. बघितलं की आम्ही आता किती छान भांडी घासली आणि एकदम चकचक घासली ती. त्याच्यामुळं ध्यानात आलंय का तुला समजा काम जमतंय. पण मंजिरी, कसं आहे आता तुला रूम मध्ये बसून पण एकटीला कंटाळा येत असेल ना, असं बोर बोर होत असेल ना. म्हणून का नाही माणसानं असं कामात मन गुंतवलं पाहिजे बघ. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे काही नाही. आता तू भांडी घासून झालेत ना, आता दोन बी धुवून टाक. मला ठेवाय तू चांगलं धुशील म्हणून. मम्मी साहेब, अहो मला जमते तुला. चल चल, मी आहे की सोबत, आम्ही दोघी बी आहेत. चल हळूहळू म्हणतच नाहीत कशाला का. लेफ्ट लेफ्ट, अगं राईट राईट. हा लेफ्ट लेफ्ट, हा राईट राईट. हळू. हा
हे का मला बी पडली असतीस तू इथं कळत नाही नाही सवयच आहे म्हणलीस की मग तुला ठाव आहे का नाही धुण्याकडे जाताना इथं पायरी नाही ती हा आता पायरी आहे हा हा एक हा दुसरी पायरी तिसरी पायरी चौथी हा आता आलं हा 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 हे स्टूल आहे हा बया बस हा 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 अगं लागलं की आता पायाला स्टूल बया हा हे बघ इथं उजव्या हाताला पाणी आहे इकडे डाव्या हाताला कपडे आहेत समोर बी इथं कपडे आहेत हे बघ कपडे आणि समोर ब्रश आणि साबण ठेवलंय हे हात असा सरळ रेषेत झाला का नाही का तिथं आहे आणि ते घ्यायचं हे अजून कपडे जमल की आता भांडी घासायला जमली म्हणल्यानंतर दोन धुवायला बी जमणारच की हा बरोबर आहे बरोबर एकदम स्मार्ट आहेत बघा त्या बरोबर जमेल त्यांना धुवाल ना कपडे जाऊ बाई येई सपनी अगं तिच्या घरला काही मुलकत नाही होते होय तवा तिची आई बहीण आणि ही स्वतः कामच करत होते की तवा मग तवाच काही इसरली असेल वय हा घे कर सुरुवात त्याच पाण्याचा नळ ब्रश साबण समजा आहे हा जमल धुवायला धु या दोघी मुद्दाम करतायत असं भांडी घासून दाखवली म्हणून संशय आला असणार मला खरंच दिसतंय का नाही याची खात्री करण्यासाठी करते ते काय करू आता बळबळ का होईना पण करून दाखवायला तर हवंच करते दिसत नसेल तरी जमेल तेवढं करते तुम्हाला पण आरामाची गरज आहे ना होय होय गुडग माझं गेलं ग लय गरज आहे नुसतं पाणी झालंय गुडघ्याच माझं खूप लक्षात नाही कशाला कपडे धुवायला सांगायचं ग हा बघ ती कशी कपडे धुवायला लागली ब्रश एकीकडं साबण एकीकडं कपडा एकीकडं बया असं तर संध्याकाळच उघडायची पण जाऊ दे की तुम्ही कसं आहे परत आहे जाऊ दे नाही जमलं वाटवाकीला कपडे जुनेच तर कपडे आहेत ते मी काय म्हणते त्यापेक्षा तुम्ही हे बघा की त्यांना कसा त्रास होतोय ते एन्जॉय करा की कवा कवा हशालीचं उलटीच बघतो वाघमारे वाघमारे कुठे गेले खोलीत कशा काय नाहीत वाघमारे